श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की नाकातून खारट पाणी येतं, डोळ्यातून खारट पाणी येतं, कानातून खारट पाणी येतं. तोंड एकच गोडाचा झरा आहे, तर त्यातून गोड शब्दच बाहेर येऊ द्या, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की ज्या मुखाने आपण परब्रह्माचं नाव घेतो, ज्या मुखाने आपण त्या ईश्वराचं नामस्मरण करतो, त्याच मुखाने आपण रागराग का करायचा, त्याच मुखाने आपण इतरांना चिडचिड का करायचं, त्याच मुखाने आपण इतरांशी वैतागून का बोलायचं, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्याचे जीवनाचे सर्वच प्रश्न हे रागराग करून, चिडचिड करून, वैतागून प्रश्न सुटत नाही, तसं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. ज्यावेळेस आपल्याकडे राग येतो, ज्यावेळेस आपल्याकडे वैताग येतो, ज्यावेळेस आपली चिडचिड होते, त्यावेळेस फक्त आपल्याला शांत बसून त्या परब्रह्माचं, त्या ईश्वराचं नाम घेता आलं पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. ज्यावेळेस आपण नाम घेतो त्यावेळेस त्या विषयांचा वेग कमी होतो आणि मग मात्र शांत झाल्यावर आपलीच चूक आपल्याला लक्षात येते, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जीवनात, आयुष्यात जे कोणाचे भोग आहेत ते भोगूनच संपवायचे आहेत. रागराग करून, चिडचिड करून आणि वैतागून त्या भोगामध्ये अजून वाढ करू नका, त्या कर्मामध्ये अजून वाढ करू नका, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आपण कर्मामध्ये परत वाढ करतो आणि परत आपल्याला ते भोगावे लागतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्या मुखाने आपण त्या परब्रह्माचं, त्या ईश्वराचं नाव घेतो, त्याच मुखाने आपण रागराग का करतो, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की नाकातून खारट पाणी येतं, डोळ्यातून खारट पाणी येतं, कानातून खारट पाणी येतं. तोंड एकच गोडाचा झरा आहे, तर त्यातून गोड शब्द, इतरांना आधार देणारे शब्द आणि इतरांना प्रोत्साहन देणारे शब्दच बाहेर पडू द्या, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं.